माझ्या भक्तांसाठी काहीच करू शकत नाही का? मग काय उपयोग आहे माझ्या आशा जगण्याचा? काय उपयोग आहे पुनर्जन्माचा? आणि म्हणूनच मी आत्मक्लेश करण्याचा निर्णय घेतलाय. मी जिवंत समाधी घेतोय आणि समाधी घेणं हेच त्या आत्मक्लेशाचं अंतिम स्थान आहे. नाही गोपाळ, हे बघ, तुला माझी शपथ आहे बघ, असं काय बी येडापणा करू नकोस. हे बघ, एवढी वर्ष मी तुझी ह्यासाठीच वाट बघितली कारण आणि काय रे, समाधी घ्यायची होती म्हणून सकाळपासून काही खाल्लं बी नाही ना. हो लाले, जा पटकन जेवणाचं ताट घेऊन ये. हो. ह्याला समाधीमध्ये काय घेऊन द्यायची नाही आपण. बाबा, आणि इथून पुढे तुमच्या नावचा जी काय त्रास असेल ती आम्ही सगळे सहन करू, पण आम्ही तुम्हाला समाधी घेऊ देणार नाही. हा होय बाबा, तुम्हाला आपली शपथ आहे. जर तुम्ही समाधी घेतली ना तर आम्ही सगळे समाधी घेणार. काय रे? होय होय, आम्ही सगळे समाधी घेणार. सगळे समाधी. आम्ही जिवंत समाधी घेणार तुमच्या सोबतच. बाबा, अहो जर आमचा देवच नसणार तर आम्ही आशेनं कुणाकडे बघायचं सांगा बरं. लाले, अगं आणखी लवकर. आणि ये, बरोबर. मला समाधीचं काय माहित नाही. तुम्हाला जेवावंच लागल आणि आमच्या सगळ्यात राहावंच लागल. सकाळपासून काही खाल्लं नाहीये. बाबा, 2 घास खाऊन घ्या की. अहो आमच्या समाधानासाठी खावा की. बाबा, बाबा काय होते तुम्हाला? हा प्रभू. बर. तुम्हा सगळ्यांची भक्ती जिंकली, प्रेम जिंकलं, विश्वास जिंकलाय. तुमचा आवाज परमेश्वरापर्यंत पोहोचलाय. परमेश्वराने मला आदेश दिलाय, हा तू जिवंत समाधी घेण्याचा निर्णय जो घेतलाय तो मागे घे. परमेश्वराने मला आदेश दिलाय की गोपाळ, तुझ्या हातून अजून बरीच सत्कर्म घडायची आहेत, चांगली कार्य घडायची आहेत, जनकल्याण करायचंय, लोकांची दुःख दूर करायची आहेत, अडचणी दूर करायच्या आहेत.